श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? मस्त मजेतच असाल तर सगळ्यांना बघा, आज गुरुवार स्पेशल ह्या पद्धतीने तुम्ही पण वरण करून बघा. मी काहीतरी नवीन बघितलं होतं आणि मला खूप आवडलं होतं, म्हणजे आपण पण ह्या पद्धतीचं वरण करून बघावं असं वाटलं. तर तुम्ही बघू शकता, इथं मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर लसूण टाकायचं आहे आपल्याला. लसूण किती 8-10 पाकळ्या घेतल्या होत्या चेचून चांगलं बारीक करून. आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या पण टाकायच्या आहेत. मिरच्या पण 2-4च घेतल्या होत्या, त्याचे मधून काप केलेले आहेत तुकडे करून. आणि हे छान परतून घ्यायचं आहे, छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत. आणि थोडंसं खोबरं खिसून टाकलं आहे, सुक्कं खोबरं. आणि सुक्या खोबऱ्याने इतकी छान टेस्ट आली होती वरणाला. तुम्ही पण या पद्धतीचं करून बघा वरण, खरंच खूप छान लागेल. आणि मग काय, वरणामध्ये डाळ शिजवतानाच टमाटे त्यात टाकले होते. आणि आता हे टमाटे मॅश करून घेतले. तुम्ही चिरूनसुद्धा वरून टमाटे टाकू शकता किंवा डाळीत शिजूनसुद्धा. मला चिरलेल्या टमाट्यापेक्षा वरून टाकण्यापेक्षा शिजलेल्या डाळ शिजतानाच टाकले की छान लागते, म्हणून तसे टाकते. आणि त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचं. हिंग टाकू शकताय. माझ्याकडची हिंग संपली होती, आता आणेन मी. हिंग नव्हती आणि लगेच मी ही डाळ घोटलेली जी आहे ती टाकली. कारण तुरीची आणि मुगाची दोन्ही मिक्स डाळी होत्या. नुसती मुगाची बी केली तरी छान लागेल, नुसती तुरीची बी केली तरी छान लागेल. मग याला छान घोटून घ्यायचं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची. हा जेवणाचा बेत आजचा मस्त होता. आणि वरणामध्ये गरम पाणी घालायला विसरू नका. चवीपुरतं मीठ टाका. आणि इथं बघू शकताय तुम्ही, इथं बटाट्याची भाजी होत होती आणि इकडं वरण आपलं बारीकवर उकळी येत होतं. मग लगेच कोथिंबीर टाकून घेतली वरून छान अशी. आजच्या जेवणाचा बेत गुरुवार स्पेशल काय, तळलेलं काही नव्हतं, कारण सगळ्यांची तब्येत ठीक नाही आहे. आवाजावरनं कळत असेल, सर्दी खोकला, क्लायमेट चेंज झालं की हे असं होतंच. मग छान अशी उकळी येऊ दिली वरणाला. आणि मग जेवणाचा बेत चालू करायचा होता, जेवायला बसायचं होतं. गुरुवार होता, उपवास होता. आज लवकर आले होते. मी म्हटलं चला लवकर काहीतरी वेगळं, कारण बरंचसं काही मुलगी करून ठेवती स्वयंपाकाची तयारी. तिने डाळ भात लावून ठेवलं होतं, पीठ वगैरे मळलं होतं, म्हणून तर मी माझ्या मुलांचं कौतुक करते. मग काय, कोशिंबीर केली होती आणि वरण भात. आणि ही बटाट्याची पिवळी बटाट्याची भाजी करण्याऐवजी ह्यावेळेस लाल बटाट्याची, लाल मिरची पावडर टाकून बटाट्याची भाजी केली होती. आणि इथं साहेबांचं जेवणाचं ताट वाढत आहे आणि हेच ताट स्वामींना दाखवायचं. आणि मग कोशिंबीर केली होती. काकड्या आणल्या होत्या, खूप दिवस झालं तर काकड्या आणून. म्हटलं चला आज कोशिंबीर करूया, वेळात वेळ काढून. आपल्या कुटुंबासाठी करणारी म्हणजे ती फक्त गृहिणीच असते. आणि मी कामाला जाऊन येऊन पण मुलांसाठी आणि कुटुंबासाठी म्हणजे शक्यतो करण्याचा प्रयत्न करते, कारण आम्हाला संध्याकाळी आणि सकाळीच वेळ भेटतो मुलांना पण द्यायला आणि आम्ही सगळे एकत्र फॅमिली बसायला. म्हणून तर म्हणते ना, माझी फॅमिली हॅपी फॅमिली. तर चला या जेवायला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्या व्हिडिओमध्ये जलने की दुआ म्हणावं एवढंच बोलायचं, बाकी कोणाबद्दल काही बोलायचं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.